नमस्कार सगळ्यांना, जय महाराष्ट्र। तर आज अंगारकी चतुर्थी, त्यानिमित्ताने मी उकडीचे मोदक बनवायला घेतलेले आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मी पिठाला उकड घेतलेली आहे। उकड घेण्यासाठी तुम्ही समप्रमाण घेऊ शकता। पीठ जेवढं घ्याल तेवढंच पाणी घ्यायचं आहे। तर पाणी पहिले गरम करून त्याच्यामध्ये मी तूप आणि मीठ ॲड करून ही पिठाची उकड घेतलेली आहे। तर आता ही बाजूला ठेवून देत आहे, नंतर मी मळणार आहे कारण पीठ खूपच गरम आहे। तर इथे तुम्ही बघू शकता उकड घेऊन रेडी आहे। तर आता मी इथे गूळ बारीक करायला घेतलेला आहे, वेलची पूड आणि ड्रायफ्रुट्स देखील मी इथे घेतलेले आहेत। ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। मी इथे काजू आणि बदाम घेतलेले आहेत आणि थोडीशी जायफळ पूड देखील ॲड करणार आहे। तर आता तुम्ही बघू शकता पीठ थोडंसं थंड झालेलं आहे, त्याच्यामुळे मी इथे मळायला सुरुवात केलेली आहे। पीठात तुम्ही थोडंसं पाणी ॲड करून मग ते मळू शकता। सगळ्या गुठळ्या फोडून इथे तुम्ही बघू शकता जास्त मऊ नाही आणि जास्त घट्ट नाही असं पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे आणि ते आता बाजूला ठेवून देणार आहे थोडा वेळ झाकून। तर नारळाचे तुकडे करून मी इथे मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे कारण खूप उशीर झाला होता। आता तुम्ही बघू शकता पॅनमध्ये तूप ॲड करून त्याच्यामध्ये मी खोबरं भाजलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी हा गूळ ॲड करत आहे। तर हा गूळ वितळेपर्यंत तुम्ही इथे त्याला फ्राय करून घ्यायचा आहे। तर बघू शकता गूळ आता वितळलेला आहे पूर्णपणे। तर त्याच्यात मी आता ड्रायफ्रुट्स ॲड करत आहे आणि थोडीशी जायफळ पूड आणि वेलची पूड देखील ॲड केलेली आहे। तर आता बघू शकता पीठ मळून झाल्यानंतर मी गोळा करून त्याची पाळी बनवून त्याच्यामध्ये नारळाचा चव ॲड केलेला आहे आणि आता मोदक बनवून घेत आहेत। तर तुम्हाला जसा मोदक जमतो तुम्ही साच्यामध्ये देखील बनवू शकता। तर मी हातानेच बनवत आहे। बघू शकता मोदक बनवून तयार आहे। तर आता हे मी मोदक वाफवायला ठेवलेले आहेत आणि मोदक बनवून आता तयार आहे। तर मी आता गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायला नेतच आहे। तर भेटू आता नेक्स्ट व्लॉगमध्ये। तोपर्यंत टाटा बाय बाय, जय महाराष्ट्र।